मी गोंदियामधून आहे। गोंदियाच्या नागरा शिव मंदिरामध्ये रात्रीपासूनच भाविकांची गर्दी पाहायला मिळते। प्राचीन शिवकालीन मंदिर असल्याने नागरिकांचा कल आहे। मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील भाविक सुद्धा दर्शनाला येऊ लागले। नवसाला पावणारं मंदिर अशी या मंदिराची ख्याती आहे। गोंदियाच्या प्राचीन 270 वर्ष जुन्या अशा नागरा येथील शिव मंदिरामध्ये रात्री 12 पासूनच महाशिवरात्री निमित्त भाविकांची गर्दी जमायला सुरुवात झाली। मोठ्या संख्येने भगवान शिव यांच्या दर्शनासाठी भाविकांनी रात्रीपासूनच रांगा लावल्या होत्या आणि हे प्राचीन आणि नवसाला पावणारं हे मंदिर असल्यामुळे मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील महाराष्ट्रातील भाविक या ठिकाणी मोठ्या संख्येने दर्शन घेत आहेत। सभी जो भक्तगण है वो सभी 12 बजे से यहाँ पर आने के लिए ये हो जाते हैं, दर्शन के लिए रहते हैं। और आजू बाजू के मध्य प्रदेश और छत्तीसगढ़ से भी लोग यहाँ पर आते हैं दर्शन के लिए महादेव जी के। यह बहुत प्राचीन और जागरूक मंदिर है, तो यहाँ की बहुत मान्यताएं हैं कि यहाँ की जो भी मनोकामनाएं हैं वो पूर्ण होती हैं। बातमी बीडमधून आहे। महाशिवरात्री निमित्त बीड जिल्ह्यातल्या परळीतील वैद्यनाथ ज्योतिर्लिंग इथं दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथांच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच रांगा लागल्या असून जय शिवशंभूच्या जयघोषांनी परिसर दुमदुमून केला होता।